नमस्कार. आज आम्ही चाललो आहे कोंढापुरीला काळूबाईच्या दर्शनासाठी. आम्ही सकाळी निघालो. फाट्यावरती गेल्यावर पप्पा गेले पेढे आणायला. भैया नारळ आणायला गेला होता. तो नारळ घेऊन आला आणि बसताना पडला. तर आम्ही त्याला हसत होतो आणि माझी सिस्टर आरोही रुसली होती. तर मम्मी तिला खूप समजून सांगत होती. मग ती शेवटी फायनली हसली आणि मग तोपर्यंत पप्पा पण आले पेढे घेऊन. पण पप्पांना गाड्या येऊच देत नव्हत्या. शिक्रापूरला मग गेलो. इथे एक गाडी होती, त्याच्यावरती खूप छान काहीतरी लिहिलं होतं आणि नंतर एक उसाचा ट्रॅक्टर पुढे होता. पुढे जायचं होतं पण ओव्हरटेक करायला समोरून खूप साऱ्या गाड्या येत होत्या, त्याच्यामुळे जमतच नव्हतं. मग फायनली पप्पांना चान्स भेटला. पप्पांनी जे काही गाडी पळवली 2 गाड्या मागं सोडून आम्ही डायरेक्ट पुढे गेलो. गाडी तर डायरेक्ट 5वाच घेर मागायला लागली होती. मग पप्पांनी 5वा घेर टाकला. 5च मिनटात आम्ही शिक्रापूरच्या चौकात पोचलो. चौकात खूप ट्रॅफिक होतं म्हणून पप्पांनी रोडच्या खालून गाडी घेतली. आपटत का होईना पण आम्ही परत रस्त्यावर आलो आणि इथं आमचा ससा गाजर खात होता. घरून तो गाजर घेऊन आला आणि त्याला सांगितलं की तोंड नीट करून दाखवतं. त्यांनी तसे नाटकं केले. काचांना प्लीज इग्नोर करा. आणि मग तोपर्यंत आम्ही पोचलो मंदिराच्या तिथं. पण समोर काहीतरी काम चालू होतं म्हणून रस्ता बंद होता. तर त्या बाबांनी आम्हाला सांगितलं की पाठीमागच्या रस्त्यांनी जा. मग आम्ही गाडी वळवली आणि पाठीमागच्या रस्त्याने जात होतो. तर ते बाबा आम्ही जोपर्यंत जातोय तोपर्यंत बघतच होते हे बरोबर जातात का. मग फायनली आम्ही बरोबर रस्त्यावरती पोचलो. अजूनही ते बाबा आमच्याकडे बघतच होते. मग आम्ही तिथे उतरलो आणि मंदिराकडे चाललो होतो. इथे पण कसलं तरी काम चालू होतं. मग आम्ही मंदिरात गेलो आणि तिथे मग पप्पा नारळ सोलत होते. तोपर्यंत आम्ही दर्शन घेऊन आलो आणि मग नंतर पेढे वगैरे भावानी तर दर्शन घ्यायच्या आधीच 3-4 पेढे खाल्ले. दर्शन घेतलं. मग आम्ही परत घरी निघालो आणि बाहेर आलो होतो म्हणजे जेवण तर केलंच पाहिजे. मग हॉटेलला गेलो आणि तिथे आम्ही जेवण ऑर्डर केलं. ऑर्डरला खूप टाईम लागला होता. मग तोपर्यंत आम्ही हात धुतला. ऑर्डर आल्यावरती हिचा जो काय ताव मारला. मी तर व्हेजच खाल्लं, मी नॉनव्हेज नाही खात. पण सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लं होतं. भाऊ तर जेवलाच नाही पण हिचं खूप पोटभर जेवली होती. हिचीच आम्ही खूप वेळ मज्जा घेत होतो आणि ती हाडकं पण फार तोडून खात होती. आणि एक काहीतरी हे हाडूक होतं जे तिला पण कळलं नाही काय पप्पांना पण कळलं नाही. मग तरी ती तसंच तोडून खात होती. एक हॉटेलचा तिथला बाबा होता, तो बघत होता तिच्याकडं म्हणून ती त्याला काहीतरी बोलत होती. आणि मग नंतर रस्सा वगैरे मस्त तिने खाल्लं. आणि एक हाडूक होतं त्याच्यातून ती डोळ्यांनी बघत होती आणि मम्मी तिला काहीतरी म्हणत होती. मग ती तरी मम्मीकडेच बघत होती. ही कुठं गेल्यावरती शांत बसतच नाही. हिचं असंच काही ना काही चाललेलं असतं. मग नंतर तिचं जेवण झाल्यावरती आम्ही घरी निघालो आणि घरी जाताना थोडं गॅदरिंगसाठी शॉपिंग करायची होती तर ती केली आणि मग सगळं उरकून आम्ही घराकडे परत आलो. आणि काचांना मी परत एकदा सांगते की इग्नोर करा, काचांवरती लक्ष देऊ नका. मग आम्ही घरी आलो आणि आता तुम्हाला आमचा व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सपोर्ट करा. बाय.